काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्यासोबत आहेत. सर, पाहतोय आपण की काल ज्या प्रकारे तुमचे मित्रपक्ष असलेले नेते जे आहेत ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलेलं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. सभ्य सुसंस्कृत राजकारणाकरता महाराष्ट्र ओळखला जातो. मतांची भिन्नता जरी असली तरी मनांची भिन्नता असता कामा नये, अशी महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक आणि राजकीय ठेवा आपल्याजवळ आहे. त्यामुळे काल वाढदिवसाच्या निमित्तानं अशा प्रकारच्या कुठे जर भावना व्यक्त केल्या असतील तर राजकारणाच्या पलीकडे त्यांना बघितलं पाहिजे. मात्र अलीकडच्या काळात भारतीय जनता पार्टीने जे एक लोफर, मवाली, गुंड आणि अश्लील बोलणारे, ज्यांना आपण चबरे, टपोरी असेही शब्द वापरतो, वास्तविक पाहता हा शब्दाचा उच्चार करतानाही मला हा संसदीय आहे का नाही याचं भान ठेवत असताना तेही फिल्टर लावावं लागतं. मात्र हा एक आयाम, ही एक चौकट निर्माण केली आणि भारतीय जनता पक्षाने अशी चौकट निर्माण केल्यानंतर त्याच चष्म्यातून सगळ्यांकडे पाहणं हे चुकीचं आहे. या संदर्भात राजकारण होत राहील. मात्र कोणी कोणाबद्दल जर चांगलं बोलत असेल तर ते राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्याचं आकलन आपण कुठेतरी केलं पाहिजे असं मला वाटतं. हाच नियम काँग्रेसला पण लागू पडतो ना, मग काँग्रेसचे नेते का कौतुक करत नाहीत? कौतुकाचं औचित्य जिथे काल वाढदिवस होता तर वाढदिवसाच्या आधी निमित्तानं शुभेच्छा ज्या आहेत या माझ्यासारख्या एक काँग्रेसच्या कट्टर कार्यकर्त्यांनी देखील त्याच्याही मनात तो शुभेच्छांचा आणि त्यांचं अभिआरोग्य चांगलं राहो, त्यांना यश मिळो ही भावना वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्यासारख्याही माणसाच्या मनात ही निश्चित येऊन गेली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. नगरविकास खातं हे एकनाथ शिंदेंकडे आहे. मात्र आता जर कुठला नगरविकासचा निधी द्यायचा असेल तर मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. कसं बघताय निर्णयाकडे? आम्ही गेल्या 3-4 महिन्यापासून सांगत आलो आहे की हे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि हे एकमेकांना अडवून जो सत्तेचा खेळ जो आहे, माझाच याच्यावर नियंत्रण अशा स्वरूपाचं हे सरकार आहे. एक मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसलेले आहेत, दुसरे जे आहेत ते आपण मुख्यमंत्री नाहीत हे विसरलेले आहेत, तर तिसऱ्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि या सगळ्यांमध्ये निर्णय प्रक्रियेवर आपला ताबा असला पाहिजे. ही एकंदरीत असणारी त्यांची ही क्रिया प्रतिक्रिया, ॲक्शन रिॲक्शनचा हा खेळ चालत असतो आणि त्यातूनच अशा स्वरूपाचं एक थेटपणानं आम्ही जे बोलत होतो त्यात बोलत असताना त्याचा थेट पुरावा या निर्णयाच्या माध्यमातून मिळतो आहे. अनेक मंत्र्यांवरती आरोप झालेले आहे. आता योगेश कदमांवरती सुद्धा गंभीर आरोप होतात. आता अंजली दमाने यांनी खूप मोठमोठे आरोप केले आहेत. डान्सबारचा परवाना कोणाच्या नावावर आहे सर्वस्कृत असताना जर आता त्यात आमचा काहीच दोष नाही असं जर म्हटलं जात असेल तर आता नैतिकता या सरकारमध्ये उरली नाही असंच आहे. हेच मंत्री जेव्हा पुण्याच्या स्वारगेटला गेले तेव्हा बलात्काराची पीडित महिला जर ओरडली असती, किंचाळ्या मारल्या असत्या तर बलात्कार झाला नसता. हे एक आधीचंच त्यांचं वाक्य आपल्या सगळ्यांच्या जवळ आहे आणि आता नव्याने त्यांची जबाबदारी सगळी त्यांची आणि त्यांच्या बारमध्ये जर त्यांचं शासन हे रेड मारून जर तिथे बारबाला पकडत असतील आणि त्याच्यातही ते जर आमचा याच्यात काहीच संबंध नाही अशा स्वरूपाची भूमिका घेत असतील तर हे सरकार असंवैधानिक तर होतं, कारण हे मतांवर डल्ला मारून निवडून आलेलं आहे. मात्र आता अनैतिकतेचेही पुरावे आपल्या सगळ्यांच्या समोर आलेले आहेत. कुठेतरी यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी होताना पाहायला मिळते. ह्या मंत्र्यांची जे वादग्रस्त ठरलेत ते मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत देवेंद्र फडणवीसांमध्ये नाही. संजय शिरसाट, संजय गायकवाड आणि योगेश कदम, त्यानंतर कोकाटे, हा सर्व जे काही चाललं आहे हे मुकाट्यानं निमूटपणे सहन करण्याची एक वास्तविकता ही देवेंद्र फडणवीसांच्या वाट्यावर आलेली आहे. ते काहीही करू शकत नाही, कोणाला मंत्रिमंडळातून काढू शकत नाही, कोणावर कोणत्याच स्वरूपाची ॲक्शन करू शकत नाही, कारण ते अत्यंत महाराष्ट्राच्या इतिहासातले लाचार असे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या पक्षाचे 135 आमदार जरी असले तरी ते कोणताही निर्णय हा घेऊ शकत नाही आणि या सगळ्या गोष्टींवर फक्त त्यांच्याजवळ कुठेतरी एक सल्ला देणं, एक प्रवचनाचंच काम आता हे देवेंद्र फडणवीसांजवळ केवळ उरलेलं आहे. ठाकरेंची जवळीकता वाढत चालली कुठेतरी भाजपसोबत. या संदर्भामध्ये शिवसेना ज्या पद्धतीनं तोडण्याचं काम हे भाजपने आणि देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे आणि शिवसेनेची जी भूमिका भाजपच्या विरोधातील जी आहे, नरेंद्र मोदींच्या एकंदरीत भाजपच्या, ती बघता असं काही होईल असं वाटत नाही. प्रदेश कार्यकारिणीचं तुम्ही आता लिस्ट पाठवलेली आहे, त्यामुळे असं कळतंय की 40% ओबीसींसाठी तुम्ही कोटा ठेवलेला आहे. किती फायदा होईल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये? सर्वसमावेशक अशा स्वरूपाची प्रदेश काँग्रेस कमिटीची टीम ही आम्ही बनवून पाहत आहोत. त्यामध्ये तालुका अध्यक्ष यांची निवड प्रक्रिया ही 100च्या पेक्षा अधिक नवीन तालुका अध्यक्ष झाले आहेत.
राज्याची जी आहे ती पण बनवण्याची प्रक्रिया ही सुरू आहे. त्यामध्ये OBC, SC, ST आणि अल्पसंख्याक, महिला असं एक सर्वसमावेशक आणि एक सर्वांना त्यांच्या जनसंख्येनुसार त्यांचं स्थान या समित्यांमध्ये सर्व असणार आहे. कार्यकारिणीत वेगळे पण काय असणार तुमच्या नेतृत्वातल्या? नवीन चेहऱ्यांना संधी आणि सर्वसमावेशक अशा स्वरूपाची ही नवीन टीम राहील. किती दिवसात होणं अपेक्षित आहे? ती प्रक्रिया सुरू आहे, संघटनात्मक बाब आहे. त्यामुळे हे आधीच हे सर्व सुरू झालेलं आहे. त्याच्यानुसार ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या देण्यात देखील आलेल्या आहेत. पाहतोय आपण की नवीन कार्यकारिणी जी आहे ती येणार आहे आणि त्यामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल असं हर्षवर्धन सपकाळ बोलताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन कृष्णा खापरे, राजू सोनवणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.